रूप पाहता रूप
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, किंवा माझे सांगा का पुरते, अनाथ अपराधी पतित अगळा, परी पाया वेगळा नका करू, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिणा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुळती.
चली आई प्राण जाए पर वचन जाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूच्या पवित्र ज्ञान मंडपामध्ये भगवान श्री दत्त जयंतीच्या पर्व काळावर या यात्रा महोत्सवामध्ये परमपूज्य गुरुजी एकनाथ नामदेव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्यांच्या ज्ञान मंडपामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण महंत एकनाथ महाराज उमरजकर मठाधिपती उमरज संस्थान यांच्या आज्ञेनं हरिभक्तीपरायण माझे सहकारी अर्जुन महाराज शास्त्री यांच्या संयोजनामध्ये हा यात्रा महोत्सव आणि कीर्तन महोत्सव सुरू आहे. जवळजवळ आज हे तिसरा दिवस आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुरुजन मंडळी, माता भगिनी, नवयुवक, आपण सर्व ज्ञानवंतांच्या समोर सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने एकनाथ महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न आहे. सर्वत्र आता दत्त जयंतीचे उत्सव सुरू आहेत आणि म्हणून परिसरामध्ये कीर्तन सुरू आहेत. पण हायकमांडचा आदेश आला की कार्यकर्त्याला दिल्ली गाठावं लागतं. तसा आमचा हायकमांड आहे उमरज संस्था आणि म्हणून चला 7-8 महिने झालं भेटी गाठी नाहीत आणि मग योग आला आपल्याला आणि हे स्थळ मला पाहण्यासाठी भरपूर दिवसापासूनची इच्छा होती पण नाही जमत. तुका म्हणे येत न चले तातडी प्राप्त काळ घडी काळ पाहिजे. घडी आली आज म्हणून या ठिकाणी सुंदर अशी चाल आमच्या दिलीप महाराजांनी म्हटली. मुंडे महाराजांनी गोड आवाजामध्ये आपण चाल ऐकली, मंत्रमुक्त झालं. कीर्तन म्हणजे कीर्तन हे नाम घोष आरंभच तिथून. म्हणून आता परमेश्वर जे विशाल भाऊ सुंदर सुरुवात आमच्या रमेश महाराजाची हे आपलं आहे. याचं काय नाव आहे? निळकंठ महाराज. बाकीचे नाव आले समजे याच्यात शरदचं एक नाव घेतो त्यांना आणलं ना मला इथं. सर्व महाराज मंडळी परिसरातले आपण आलेला आहात. कीर्तन 2 दिवसापासून ऐकत आहात. पुढे अजून मला वाटते 3 दिवस आहे. 4 कीर्तन आहे. ही आमची म्हणजे सदिच्छा भेट आहे. कीर्तन वगैरे असं काही नाही. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी सेवा करू. मंडपाकडे बघितल्यावर काही वाटत नाही की बाबा हे कोरोना बिरोना काही फ्रेश काम. जरा तिकडं घबराट नाही. असं घबराट निघून गेली. मला नाही बरं कोरोना बिरोना.
आणि म्हणून या ठिकाणी सेवेचा योग आहे. फार पुरातन स्थळ आहे. इथल्या काही या कुंडाचं महत्व आणि पाठीमागं जे देवस्थान आहे पुरातन दत्तात्रयाचं, प्रभू रामचंद्राचं महत्व, प्रत्यक्ष नाथबाबाची मूर्ती आहे आणि पाठीमागे जे दगड आहेत, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पण प्रभूचं मंदिर कदाचित मला वाटते दगडांनी बांधायचं ठरवलं असेल, त्यांच्याकडून राहून गेलं, महाराजांनी ते पूर्ण केलं. काही गोष्टी इतिहासामध्ये राहून जातात आणि इतिहासामध्ये काही कर्तबगार लोक असतात, त्यांच्याकडून त्याचा जीर्णोद्धार होत असतो. मी या ठिकाणी आलो म्हणजे महाराजांची माझी 1 तास आता चर्चा झाली एका विशिष्ट विषयावर. आमच्या दोघांच्या मनातल्या त्या संकल्पना पूर्ण झाल्या की नामदेव महाराजांची गादी काय आहे देशाला कळायला उशीर लागणार नाही. लवकरात लवकर तुमची फक्त सर्वांची कामना शुभेच्छा आमच्या सोबत असावी. काय आमच्या डोक्यात काही संकल्पना आहे भगवंतांनी नामदेव महाराजांनी पूर्ण कराव्या. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संत परंपरेच्या पुढे नतमस्तक झालेले आहेत. जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग आलेले आहेत, काही घटना घडलेल्या आहेत, काही वेदना आहेत माणसाच्या महाराजांच्या हृदयामध्ये. माणूस जीवन जगत असताना त्याच्या हृदयामध्ये हजारो वेदना असतात. त्याचं हृदय कुठेतरी खुल्लं करणं गरजेचं असतं. पण हृदय कुठेही खुल्लं करत जाऊ नये, त्याचा विपर्यास होतो, त्याचा हास्य होत आहे. आज नेहमीचं वाक्य आहे, समाजामध्ये 100 माणसं जर तुमच्या समोर असतील, त्या 100 पैकी 80 माणसासमोर आपल्या हृदयातल्या गोष्टी मांडू नये. त्याचा हास्य होत, त्यांना बरं वाटतंय. तुम्ही चिंतातूर आहात, तुमच्या पाठीमागं व्याधी लागलेली आहे, त्यानं ते काय होतात, हर्षित होता, आनंदित होता. कारण शास्त्र आहे, कुत्र्याला गती सहन होत नाही, साधू संताला अधोगती सहन होत नाही आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. 80% लोक तसे असतात. म्हणून तुम्ही गावभर रस्त्याने हिंडत जाऊ नका तुमच्या वेदना मांडत, मला असं झालं, मला ह्याने असं केलं, माझ्या जीवनात अशा घटना घडल्या. अजिबात नाही. किती राहिले? 100तून 80 गेले. किती झाले? 20. त्या 20 माणसापैकी 10 माणसाची तुळतुळ असते फक्त, पण तो मदत करत नाही, कारण त्याची क्षमताच नसते. किती राहिले? 10. 10 पैकी 5 माणसं मदत पैसे असून सुद्धा करावं की न करावं, केली तर समाज आपल्याला काय म्हणेल, आपलं काय होईल, अशा संभ्रम अवस्थेत असते. आपल्यावर तर प्रेम आतोनात, पण आपण मदत केल्यावर आपलं तर पेपरला नाव यायचं नाही. या दुविधा मनस्थितीमध्ये असतात. किती राहिले आता? 5 माणसं मात्र असे जीवाचे असतात, त्याचं दुःख त्याचं नसते, त्याला वाटते तुझं दुःख म्हणजे माझंच दुःख आहे, म्हणून खंबीरपणे आपल्या सोबत असतात. त्याला ज्ञानोबारायांनी प्राणाचा सोयरा म्हटलं. कोणाचा सोयरा? प्राणाचे सोयरे भेटे, जीवी भुक्तली संकटे, ते तन्वेदिता नवाटे, संकोच काही. त्याला प्राणाचा सोयरा म्हणतात. रक्ताचे नाते स्वार्थ करतात आणि प्रेमाचे नाते निस्वार्थ असतात. म्हणून ज्याचं आपल्या सोबत अति स्नेह आहे त्याच्यासोबत सोयीर पण कधीच करायचं नाही. हा एक सल्ला आहे माझा. ज्याच्या सोबत आपला अति स्नेह आहे, एका ताटात आपण खातो आणि आपला तो जीवस्य कंठस्य
काय आहे? मित्र आहे. त्याच्यासोबत सोयी पण कधीच करायचं नाही, कारण रक्ताची नाते झाले की ते पहिलं नातं मावळते, स्वार्थ येते. म्हणून असं एक तरी नातं माणसाच्या जीवनात असलं पाहिजे की हृदय खुल्लं केलं पाहिजे त्याच्याजवळ. का? भावना वेदना कुठंतरी व्यक्त झाल्या त्याची तीव्रता कमी होती. कोरोनाच्या काळामध्ये एक हेल्पलाईन चालू केली होती. रात्री आणि सायंकाळी या 7 ते 8 या वेळात 9 किंवा सकाळी 1-2 तास मी कोरोना पेशंटला मोबाईलवर बोलायचो. बाबा काय करायचं? कोरोना पेशंटला, म्हणजे डॉक्टर थ्रूच होतं माझं ते काम चालू. काय करायचं? कोरोना पेशंटला मोबाईलवर बोलायचं. त्याला म्हणायचो 2 दिवसानंतर तुझी सुट्टी होणार आहे. आणि आता तुझा बरापैकी कमी झालाय. 80 वर्षाची माणसं उड्या मारत घराकडे आहे. महाराज म्हणलेत ना कमी झालाय, मग काय मला इंजेक्शन लागत नाही, मला गोळी लागत नाही. आपल्यावर तेवढी श्रद्धा आहे बाबा या लोकांची. कशाला मग आपल्याला शब्द खर्च करायला काय लागते? तेवढी शिल्प आहे. एवढे लोक, काही लोक जेवत नव्हते, कारण ते तोंडाची चव जाते त्या कोरोना. मी त्यांना शपथ घातली, तुला माझी शपथ आहे, आज 1 भाकरी खाल्ल्याची तुम्हाला बोलू नको. महाराज खाऊ वाटत नव्हतं, तुला माझी शपथ घालून मला. त्यानं ऐकलं. असे हजारो माणसं त्याच्यातून बाहेर आले. शेकडो नाही, किती हजारो माणसं बाहेर आले. आणि आज ते आता आपला अनुभव सांगतात की महाराज तुमचा फोन आला नसताना मी जीवनाची आशा सोडली होती जगायची. माझ्या पेशंट इकडच्या बाजूला वारला, इकडच्या बाजूला वारला. तिथं काय जेवण करू म्हणला मी समोर. मी त्याला असं म्हणलो, तो वारला नाही, त्याची डेड बॉडी उचलली नाही म्हणला महाराज. 2 दिवस झालं ऑक्सिजन तसाच लावलेला आहे, त्याचं बिल नाही आलं, निघालं म्हणून. मी म्हणलं तो झोपलाय समज आणि तू जेवण कर. वारलाय ओ बंदा, तुला मी सांगायलो ना म्हणलं. भीती वाटायली हो, घाबरू नको ना म्हणलं, मी आहे तुझ्यासोबत. एवढं आपल्याला म्हणायला काय लागते? वचनम किम दरिद्रता. शब्द खर्च करायचं, दारिद्र्य कशाला वापरायचं? महाराज किती लोक सुरक्षित घराकडे आले. त्यांचं माझी ओळख नाही, त्यांची माझी ओळख नाही, पण डॉक्टरनंच मला सांगितलं तर महाराज माळकरी दिसायला बोला जेवणावी फक्त असं भिंतीकडे बघायला, वरील स्लॅबकडे बघायला वाचत नाही म्हणाले. माळकरी माणूस दिसले की डॉक्टर माझा फोन त्याच्याकडे नेऊन द्यायचं. माळकरीच नव्हतो, याच्यात महाराजचा फोन आला. महाराज मला बोल ना, तुला बोलायला लागलाय. कुठली काका मला नाही वाचत. तुमची सुट्टी झाली म्हणून आता सगळे उद्या कार्यक्रम ठेवलाय म्हणलं, म्हणून तुमच्या सगळ्यांना तिथं बोलवणार आहे. सुट्टी झाली? मला काही जमन, काहीच लक्षात झाली म्हणलं. 2 दिवसात सुट्टी झाली. हे रक्ताचे नाते नाही, हे कशाचे नाते? प्रेमाचे नाते. फक्त त्याचं हृदय खुल्लं झालं पाहिजे होतं. हजारो पेशंट फक्त आधारानच जिवंत झाले. आणि म्हणून संसारामध्ये सुद्धा काही वेदना आपल्या जीवनात असतील ना, खंत करत एकांतात बसत जाऊ नका. काही जे आपल्या जीवाची माणसं आहेत त्याच्याजवळ आपल्या वेदना मांडल्या पाहिजे. आणि माणूस म्हटलं की दुःखाला सामोरं जावंच लागतंय. या मृत्यू लोकांचा तो नियम आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंग रोगी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा त्या दुःखातून सुटले नाहीत. प्रपंचामध्ये वावरत असताना
पावलो पावली माणसाला महाराजांना दुःखाचा सामना करावा लागला. पावलो पावली. एक जण म्हणला, महाराज एवढा देव केल्यावर दुःख यावं का? दुःख येऊ नये म्हणूनच बरेच माणसं देव करतात. खरं सांगू का तुम्हाला, परीक्षा लोखंडाची नसती, परीक्षा कशाची असते? सोन्याची. हे साधू संत सोनं येतो, यांची परीक्षा घेतो देव. सोन्याचा कस लावल्याशिवाय कळत नाही ओरिजिनल आहे का. काय म्हणते त्याला, किती कॅरेट? 24 कॅरेट कळतच नाही कस लावल्याशिवाय. देव कस लावतो यांना. जगद्गुरु तुकोबारायचं जीवन, उभं आयुष्य एवढं वेदनेनं भरलं. नास्तिक माणसं त्रास देतील यात नवल नाही, पण परमार्थिक माणसाने सुद्धा त्रास दिला. गावामध्ये फिरत असताना, वावरत असताना वेदनेला सामोरं जावं लागलं महाराजांना. गाव सोडलं तरी त्या वेदनेने काही महाराजाचा पिच्छा सोडला नाही. महाराज एका गावाला गेले. महाराजाचा भक्त होता शिवबा कासार म्हणून. त्यांनी सांगितलं, महाराज कीर्तन करा आज. ठीक आहे म्हणले महाराज. अचानक गेले होते तुकोबारायचा. अचानक गेल्यामुळं आणि मग कीर्तनाचं काही नियोजित नव्हतं, पण त्यांचं म्हणणं आलं, नाही महाराज माझी इच्छा आहे तुमच्याकडून 4 शब्द ऐकायचे, कीर्तन करा. पण त्यानं बायकोची परवानगी घेतली नव्हती ना कीर्तनाला जाऊ का नाही. हा, ज्याला बायका नाही त्याला परवानगी घ्यायची गरज नाही. ज्यांना आहेत त्यांनी घरची परवानगी घेऊन इकडे येत जावं. नाही तर काय खरं नाही माझ्या सगळं. बिना परवानगीचा तो माणूस कीर्तनात आला. आणि ज्यावेळी त्याच्या पत्नीला कळलं, तिची तळपायाची मुंगी मस्तकाली. तिने ठरवलं, महाराज जर आपल्या गावात आले नसते, हे आपले मालक कीर्तनला गेले, महाराजाची जीवली वाट लावून. गोड बोलली ती आपल्या नवऱ्याला. कुठे गेलतात? कीर्तनला गेलतो म्हणले. तू खूप आल. बर असं करा म्हणे, उद्या तुकोबारायला आपल्या घरीच घेऊन या ना, न्याहारी करायला. ब्रेकफास्ट का? नाही, ते सकाळी लवकर जाणार आहेत. नाही, तुम्हाला माझी शपथ आहे म्हणजे. त्यांना लवकरच घेऊन या, स्नान करा म्हणावं आणि 2 घास खान आपले चालले जा. बरोबर. काकडा भजनाला हे 2 जण गेले. काकडा भजन संपत असताना तुकोबारायला त्या महाराजांनी विनंती केली की, बाबा माझ्या घरी 2 घास खाल्ल्याशिवाय जाऊ देणार नाही. याच्या बायकोचा काय कट आहे याला काय माहिती बिचाऱ्याला. हे घोडा स्नानालाच महाराजाला आपल्या घरी येऊन या म्हणजे बरोबर त्याने रिक्वेस्ट केली, विनंती केली. महाराज ठीक आहे म्हणजे जाऊ. महाराज उखळत पाणी ठेवलं. उखळत दिवाळी आहे म्हणजे अनायासेच आपण महाराजाला स्नान गरम पाण्यानं घालू. महाराज म्हणजे मी थंडच पाण्यानं स्नान करतो. नाही म्हणजे महाराज दिवाळी आहे का? आता तिच्या पोटात काय डाव होता महाराजाला तरी काय म्हणायचं. महाराज ती उखळत पाणी जगद्गुरु तुकोबारायच्या अंगावर टाकल्यावर जळे माझी का
केशवा माय बापा पेटली सकळ कांती रोमावर. महाराजांच्या अंगाचा तहार झाला. त्या माय माऊलीला महाराज काही म्हणले नाही. कोणाचा धावा केला? भगवान पांडुरंग परमात्म्याचा धावा केला. सरळ महाराज चलत राहिले देहूकडे. देहूत गेल्यावर कसा खरा झाला का तुकोबारायाचा? एवढ्या अंगाचा लाही लाही झाल्यावर तिथं गेल्या परमार्थिक म्हणून घेणाऱ्या मुंबाजी बुवानं काट्या कोपाटीनं तुकोबारायला मारलं. कोपाटीचा म्हणजे बोरीचा काटा माहिती का तुम्हाला? अंग फाडूनच काढते ती, कातड फाडूनच काढते. फार अवघड आहे. अंगाची तिथं गेल्या लाही लाही झाली तुकोबारायाच्या. एक दुःख सावरते न सावरते तोपर्यंत दुसरं दुःख महाराजांच्या समोर येऊन उभं राहायचं. आणि असे प्रसंग जगद्गुरु तुकोबारायाच्या समोर 42 वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर आले. मी फक्त माझी भूमिका मांडायची म्हणून एक मोजके तुम्हाला मांडतो. काही ज्या महाराजांच्या जीवनामध्ये गोष्टी घडल्या ना त्याला निसर्ग सुद्धा अपवाद नाही. एखाद्या माणसाच्या माग जर लागलं की नाही त्याला म्हणतात ना कसं लागलंय माग, कसं लागलंय हात पाय धुनच. तसं महाराजांच्या माग निसर्ग सुद्धा लागला. निसर्गानं सुद्धा महाराजांना छेडलंय. 3 वर्ष पाऊस काळ झाला नाही आणि 4थी वर्षी पाऊस सुरू झाला तो 4 वर्ष उघडला नाही. म्हणजे किती वर्ष? 7 वर्ष कोरडा दुष्काळ पुन्हा ओला दुष्काळ. काय खाता? करता काय खाता? म्हणजे माग आड आणि पुढं सरकल काय खावे आता कोणी घरी जावे. काय खावे आता कोणी घरी जावे. काय खावे आता कोणी घरी जावे. गावात राहावे कोण्या बळे. कोंबला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. म्हणजे एखाद्याच्या मागं लागल्यावर कसं लागते बघा. दुःख दुःख केवळ दुःख. एका दुःखातून सावरतो तोपर्यंत दुसरं दुःख येऊन आदळतंय. दुःखाचंही काही वाटत नाही हो. त्यामध्ये
देवासोबत माझं अंतर पडलंय याच जास्त दुःख आहे तुकोबाऱ्या. मला ही भूमिका मांडायची. देवासोबत तरी काही जुळू नये का? देवाचा विरह झालेला आहे. जसा कालचा हा कोरोना काळ आहे ना, आमची आषाढी गेली, कार्तिकी गेली, योगायोगानं कार्तिकीला मी डिरिंग केली. जे होईल ते होईल. 101 माणसं होते. ज्याला जीवन प्रिय आहे त्याने माझ्यासोबत येऊ नका बोलतो. ज्याला देव प्रिय आहे त्यानं माझ्यासोबत चला. 100 निवडली बाबा. तशी दस्तापूर निघाला आम्ही दिवाळीच्या दिवशी. फक्त भेटल त्याला आम्ही म्हणायचो आम्हाला परवानगी आहे. पंढरपुरात गेलो. पंढरपुरात गेल्यानंतर आता रिलेशन आम्ही मेंटेन केलेले. 100 लोक एकदाच सोडले पंढरपुरात पाया पडायला. द्वादशच्या दिवशी घेऊन या म्हणजे झाले दर्शन. अर्धा तर गड जिंकला. आता काय राहिली होती आळंदी. आमची अशी दिंडी जाते ना कार्तिकेला, अशी जाते दस्तापूर ते पंढरपूर, पंढरपूर ते. आता पंढरपुरामध्ये असा निर्णय झाला फक्त 3च दिंड्याला परवानगी. पुंडलिकरायाच्या, पांडुरंगाच्या, नामदेवरायाच्या. आम्ही तर अपक्षच. मग आम्ही कसं करायचं? जे होईल ते होईल. निघा हे नको त्याला निघते. कशाला? पौर्णिमेला आम्ही त्रयोदशीलाच निघून घेतली. कशाला कोण अडवत? एकदा पोलिसनं अडवली. कुठली दिंडी आहे म्हणजे परवानगीची. तुम्हाला परवानगी नाही. आमचे 100 लोक म्हणले आता कसं करायचं? ते म्हणजे चहा पाजवायला दिंडी थांबवली. मी परभणीला 3 वर्ष ड्युटीला होतो. परभणीहून माझी इकडे बदली झाली आणि ती बदली माझी वरदराव महाराजांनी केली. फक्त एकाच शब्दावर माळकरी होता. फक्त एकाच शब्दावर महाराज माझं गाव तिकडे आहे नातपुत. अरे म्हणजे माऊलीच्या गावचं नातपुत म्हणजे कोणाचा मुक्काम? काय अडचण काय? मला तिकडे जायचं म्हणजे मी 2-3 वर्ष झालं माझी बदलीच केली ना. महाराज खासदारला म्हणजे अरे तिकडे धाड ना, कालच्या कामासाठी पाठीला. असं त्यातला तो ओळखीचा निघाला. चहा पाजवला, दिंडी पाडून गेली, पुढे पाठवून गेली. त्याला काय आळंदीत गेले की मग आमच्या घरीच गेलो आम्ही. पुन्हा दिंडीचं दर्शन, पुन्हा देहूला काला केला. समाधी सोहळ्याच्या आधी तर गावाकडे. एक फक्त तुमच्या जीवनातला काय पाहिजे? आत्मविश्वास पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे. पण हा कोरोना काळ जसा प्रतिबंध आला होता, कदाचित जगद्गुरु तुकोबाराच्या काळात सुद्धा हा प्रतिबंध आला असावा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराची आणि देवाची ताटातूट झाली. तो देवाकडे यायचं नाही असा काही त्या काळातला राजकीय षडयंत्राचा डाव असावा किंवा एक राजकीय दबाव आला असावा, जसा आमच्यावर आलता काल आषाढीला. आणि म्हणून देवासोबत महाराजाची ताटातूट झाली. आता आपल्याला जाता येत नाही, म्हणून काय करावं? म्हणून महाराजांनी कधी कधी देवासोबत पत्र व्यवहार केला. त्या काळात मोबाईल नव्हते, म्हणून काय चालायचं त्या काळात? म्हणून स्वतंत्र तुकोबारायांनी देवाला पाठवलेले पत्र एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्याचं नाव आहे पत्रिका. त्या पत्रिकेमध्ये महाराजांनी उल्लेख केलेला आहे, कोणा मुखे ऐसी ऐके न मी बात, चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो मग मी न धरी मागील ची आस, होईल उदास सर्व भावे सर्व भावे. महाराजांनी काही व्यवहार केला देवासोबत. पत्र पाठवून पाहिले, देवा माझी तुमची ताटातूट झाली. कोणाजवळ तरी मला वाटते तुमचा निरोप यावा, चल तुला देवाने बोलवले. लगेच निघत म्हणले, मग मी न धरी मागील गोबाट, वेगी धरील वाट पंढरीची.
ही महाराजाची उत्सुकता त्या पत्रिकेतून आली. योगायोगानं महाराजाला त्या पत्राचं काय आलं नाही, काय आलं नाही, उत्तर आलं नाही. उत्तर कोणी द्यायला पाहिजे होतं? पत्र कोणाला पाठवलं ते? उत्तरच नाही आलं. आम्ही आळंदीला राहायचो तेव्हा आम्ही नाही पत्र पाठवायचो गावाकडे, उत्तरच येत नव्हते ना काय. महाराजांनी पत्र पाठवले. भगवान अहो त्या पत्रामध्ये इतका उल्लेख आहे, ती पत्रिका एक स्वतंत्र प्रकरणे वाचा म्हणजे लक्षात येईल. आणि महाराज रडलेत त्या पत्रामध्ये. का देवा, का रुसलास, काय माझ्याकडून अपराध घडलाय? तरी त्या पत्राचं काही उत्तर आलं नाही. महाराज खिन्न झालेत. का? संसारच असा आहे, तो कोणालाही छेडतो. फक्त याची पॅकिंग चांगली आहे. यात प्रवेश केला ना, याच्यात पावलं पावली दुःखच भरलेले. महाराजाला त्या संसाराचं छेडलं होतं. भोगे रोगे जोडोनिया दिले आई का, दिले आई का, आरोचित होता सतरा पासोनी. तेव्हा काय माझ्या मागं लावलं असं वाटायले. ताबडतोब विचारपासून कुठं मी घेऊन यावं. मी आता म्हणून लॉकडाऊन मध्ये जर इकडे येता आला असतं ना, मला आलो असतो राव म्हणलं 8 दिवस. हे म्हणले तुम्ही असंच म्हणता म्हणणारच, आपली एक पार्ट कमी आहे. खरं मागा तुम्ही असंच म्हणता म्हणजे संसारिक माणसं. खरी गोष्ट आहे. महाराज त्या वेदनेमध्ये, संसारातल्या वेदना, समाजानं दिलेल्या वेदना, निसर्गानं घातलेला घाला, त्याच्यामध्ये महाराज होरपळून गेले होते. आणि योगायोगानं देवाची भेट नाही. कसं खरं सांगतो तुम्हाला, पंढरपूरला गेलो ना माणूस, माणसाचं हृदय खुल्लं होतंय हो. तिथे गेल्यावर आपल्या जीवनामध्ये काही ज्या बऱ्या वाईट गोष्टी घडल्या, माणूस कोणाजवळ मांडते? काल परवा एक 6 महिन्यामध्ये 6 महिन्यापूर्वी एक मी 6 महिने नाही, एक 2 वर्षापूर्वी एक पंढरपूरच्या पुजाऱ्यानं मला पत्र दिलं वाचायला. आमच्या दोस्ताना असल्यामुळे महाराज पत्र आले म्हणजे वाचता का. ते पत्र सांगली जिल्ह्यातलं होतं. त्यांनी पत्र लिहिलं होतं, एक 4-5 पानाचं होतं आणि पांडुरंगाच्या पायावर ठेवतो. हे वगैरे मला त्या वर्षी संधी मंदिरामध्ये थोडा वेळ जास्त बसायची होती, दोस्ताना असल्यामुळे बसलो. हे एवढं पत्र वाचा म्हणजे. ते पत्र एक 2-3 पानाचं, एक अर्ध पान फक्त मी वाचू शकलो. किती? अर्ध्या पानावर वाचेपर्यंत मी 3 वेळेस रडलो. पण त्याचा माझा काही संबंध? ते सांगली जिल्ह्यातलं फक्त त्यानं, त्याचा नंबर नाही, त्याच्यावर काही नाही, साळं भोळं माणूस, फक्त त्याचं नाव आणि सांगली जिल्हा असं लिहिलं होतं. 3-4 पानाचं पत्र होतं. तर आमच्याकडे तिथे एक आमच्या सोबत राहणारा माणूस, जे पुजाऱ्यासोबत राहतो, वारीमध्ये आम्ही 2-3 माणसं तिथे मी लावून टाकले. वारीत आपल्याला कामाला येतात म्हणजे आपल्या जिल्ह्यातले 2-3 माणसं टेम्पररी वारीमध्ये त्यांना पास आहे, फुलं उचलायला, कचरा साफ करायला. त्यांनी ते पत्र मला दिलं, वाचलं. अर्ध पान होईपर्यंत मी रडलो, 3 वेळेस रडलो. पुढचं पान मी म्हणलं मी वाचू शकत नाही, म्हणलं मास्तर तुलाच राहून तूच वाच. काय पांडुरंगाला पत्र त्याच्या वेदना सांगितल्या होत्या. तुम्हाला खरं सांगू का, त्याच्यातले 2 प्रसंग तुमचे सर सांगितले, तुम्ही सुद्धा रडता. तुमचं तिचं काहीच घेतलं नाही. एखाद्याचं जीवनच असं कशानं भरलेलं असते, असं काट्यानंच. तरी तो येऊ शकत नव्हता देवापर्यंत, म्हणून त्यांनी काय पाठवलं होतं, योगावर आम्ही वाचलं. आता देवाला पत्र त्यांनी पाठवलं, देवानं वाचलं की नाही आम्हाला नाही माहित. महाराजांनी पत्र पाठवलेले पांडुरंगानं वाचले होते, वाचलेले आहेत देवानं. तरी पण देवानं काही त्याचं प्रत्युत्तर दिलं नाही. एक 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 प्रसंग महाराज तोंड देत गेले, तोंड देत गेले. त्याचं काही नाही.
पण देवाकडे जाता येत नाही याचं दुःख होतं महाराजाला. देवाकडे कशा करता जाते सांगतो माणूस. जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची आहे गावा. देव देईल देवा सांगू सुख दुःख. देव निवारील भूक. सुरुवात कशी केली ती मी आठवते. आपल्या वेदना माणसाजवळ व्यक्त करू नका. त्याचं काय होतंय? असं होतंय आपल्या वेदना कुठं मांडाव्या? देवाजवळ मांडल्या पाहिजे. का? त्या वेदनेचं रूपांतर आनंदात करायचं सामर्थ्य फक्त त्याच्याजवळच आहे, आपल्याजवळ नाही आहे. आणि महाराजांच्या जीवनात काही वेदना होत्या, जाता येईना. काय अडचण असेल कोणास ठाऊक, माझं मत काही पूर परिस्थिती असेल, काही रोगराई असेल. आता कसली रोगराई बघा ना, जाताच येईना गेला. मी म्हणणारे नियम करणारे लोक त्या कोरोनानं घरात घातले. बाहेर गेलं तर ते प्रशासनाचं बंधन होते. मी म्हणणार हे पाणी पित नाही म्हणलं मी दसमीला परब ह्याच्यात असतो. कुठं पाणी पित नाही म्हणलं मी तिथं बस म्हणले घरा. ते कोरोना भयानक केवढा एक काय नाही, आपण तर बघितलं नाही त्याला. लयच विध्वंस करीतच चाललं बघा. त्याला महागात पडन हे कोणाला. हा त्याच्या 7 पिढ्या चांगलं व्हायचं नाही भाड्याचं. मी म्हणणार माणसं घरात घातली, कुठून आले की काय नाही की लयच त्रास. काही अंशी बरं बी झालं समजा. काही होत आनंद कोरोनामुळं मस्त महाराजांच्या काळामध्ये काहीतरी रोगराई आली असावी, काही पूर परिस्थिती निर्माण झालेली असावी, काही कर्फ्यू लागलेला असावा. महाराजाचं अंतर पडलं पांडुरंग परमात्म्याचं. पत्र व्यवहार नाही झाला, बोलणं नाही झालं, हृदय खुल्ल करता येणार, समाजासमोर मांडवता हसू होतंय. महाराज आम्हाला लय अवघड असते. काठीचे मुकुट असते ते गाद्या हे जे आहे ना, हे फक्त हे आमच्यासारखी माणसं आलं तर आमचं हृदय खुल्ल होते. नाही तुमच्याजवळ मांडून काय करावं? तुमच्याजवळ मांडून काय? राणी दुखिया दुखी. ज्ञानोबा राय म्हणजे रानात एक माणूस दुःखी होतो, दुसरा माणूस दुःखी त्याला भेटलं, काय होणार आहे? फूल से जाकर के पूछो छाई है कितनी फूल से जाकर के पूछो छाई है कितनी बहार. फूल से जाकर के पूछो छाई है कितनी बहार. प्यारा भरेगा सोया प्यार भरे आई कुछ नहीं गिरेगा तुम्हारा. फूल से जाकर के पूछो छाई है कितनी बहार. रात भर
कांटे पे सोया डाल पर आने के बाद. सकाळी गुलाबाची फुलं फुलल्यावर तुम्हाला चांगलं वाटते. त्याला कधी विचारलं का तुझा प्रवास कसा राहिला? त्याच्या आजूबाजूला काय असते आणि त्याचा गुदगुल्या करते का ते? काठी गुदगुल्या करते त्या फुलाला? काय वेदना त्याचं जीवन असते, पण ते फुललेलं असल्यावर त्याच्या वेदना दिसत नाहीत. काय दिसतात? त्याचा सुगंध, त्याचं सौंदर्य, पण त्याचं कधी स्वभाव त्याला विचारले का त्याला काय अडचण आहे? तसे गाद्या हे लय अवघड असते. तर चला त्याच्यात आनंद आहे. मग आमच्या काही वेदना असतात, आमचे काही दुःख असतात. तुम्हाला दुःख मांडायसाठी येत नाही आम्ही, तुमचे दुःख सांत्वन करायसाठी येतो आम्ही. त्यामुळे तुम्हाला काय आमचं दुःख सांगावं? आम्ही आमचं दुःख सांगतो फक्त आमच्या परमात्म्याला. ती बी संधी नाही आम्हाला मागायचं कोणाजवळ. मग मी सुरुवात अशी केली होती की काही जातीचे लोक लागतात. कोणत्या जातीचे? माझी या जातीचे अध्यात्माची जात वेगळी. ह्या जाती नाही बरं या इकडे आरक्षणच्या. ही जात आहे अध्यात्माची. मग ती आपलं हृदय खुल्लं करावं कोणाजवळ? योगावर काही संत परंपरा ती होत आलेली असावी. त्या संत परंपरेजवळ महाराजांनी आपलं हृदय खुल्लं केलं आणि त्यांच्याजवळ ज्या काही काकुलतीनं करुणा भागल्या त्याची सुरुवात पहिल्याच्या सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. माझ्यावर कृपा करावं. तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात. संत जनासमोर मी माझी करुणा भागतोय. महाराजांनी या संत परंपरेसमोर आपलं दुःख व्यक्त केलं. एक तर देवाजवळ दुःख व्यक्त करावं अथवा संतांजवळ दुःख व्यक्त करावं. का सांत्वन करायचं सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. आपण जे व्यावहारिक लोक जे एकमेकाचं सांत्वन करायला जातात ना, आपण काय सांत्वन करणार आहे? एक त्याला शिष्टाचार म्हणून जातो आपण. एखाद्याच्या घरी माणूस वारला की आपण जातो, बसतो, कसं झालं सांत्वन करायला जाण्याऐवजी का नाही आपण त्याचं दुःख उकरून काढतो. एखाद्या ठिकाणी दुर्घटना घरी झालेली असू द्या, मग तुम्ही भेटायला जा. भेटायला गेल्यावर काय म्हणतो आपण? अपघात झालेला असावा, काय म्हणतो गेल्या गेल्या? परवा दिवशी कळलो आम्हाला, सरळ चालू आहे. नेमकं काय झालं मला तेच कळत नाही. मग तेच सुरू करते. काय नाही हो, फक्त ते रोड क्रॉस करू लागलं. दररोजच आहे ना त्याच, नेहमी बघून जात होत. त्याला गाडी दिसली नाही त्याची धडक लागली म्हणतात. आदिलाबाद नाही भेटलो, जागेवर जीव गेला. आणि मग त्याचं दुःख हलकं झालं का अजून ताजं केलं जाऊ. कशाला काढतो गेल्यावरती कसं मेलंय? तर मी कुठे भेटायला गेल्यावर म्हणतच नाही कसं झालं, कसं मेलं, काय मेलं. आता ती काढू नको माय, आता ती काढू नको, सोड माय, आपलं पुढचं बघ. मागचं काढीत बसलास. एक माझं वाक्य ध्यानात ठेवा, अध्यात्मामध्ये स्मरणाला महत्व आहे आणि संसारामध्ये विस्मरणाला महत्व आहे. जर तुम्ही संसारातल्या काही गोष्टी जर विस्मरणात ठेवल्या ना, तुम्ही जगू शकत नाही. तुम्हाला मागं टाकावं लागणार आहे.
मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुको. म्हणे तुकोबा यायचं म्हणलंय मग विस्मरण झालं पाहिजे. एखाद्या घरात एखादी घटना धरून बसता का तुम्ही? तानाजी मालुसरे गेले कोणत्या किल्ल्यावर? कोंढाणा किल्ल्यावर. छत्रपती शिवरायांना गहीवरून आलं. माझा तानाजी गेला म्हणून तुकोबराय छत्रपती शिवराय खचले का? नाही, त्यांच्यासारखे हजारो तानाजी तयार केले आणि झुंज दिली दुश्मनासोबत. घरातला एखादा व्यक्ती गेला, दुःख करण्यापेक्षा त्याची उणीव भरून काढण्याची क्षमता आपल्या पुढच्या पिढी तयार करणं हे संसारिकानं केलं पाहिजे. असं कसं झालं? अरे दे सोडून ना माय, सोडून दे ना, माग टाक. त्याची उणीव भरून काढता येईल का? त्याच्या पुढच्या पिढीला काही आपण मार्गदर्शन करू शकू का? असं करा. म्हणून संसारातलं जर विस्मरण नाही झालं ना, मला वाटते तर तुम्ही जगूच शकत नाही. संसारामध्ये विस्मरणच व्हायला पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे. कोणासोबत भांडणं झाले ना, सोडून द्यावं लागते हो. धरून जर बसलात ना, उद्या अजून भांडणं होते ना. सोडून द्यायचं. झालं गेलं, पार पडलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये ज्या काही उणीवा होत्या, का माझं देवासोबत असं वैर असावं, का मला देवापर्यंत जाता येत नाही, आपण काय करावं? माणूस महाराजाला जी खिन्नता आली होती, कोणाजवळ मांडावं? समान विचाराचे जर माणसं समोरासमोर आले ना, हृदय आपोआप खुल्लं होते हो. ह्या नांदायला गेलेल्या ज्या पोरी असतात ना, सासू सासरे ननंद दीर भाया भाऊ भाऊजाई यांचा जो जाच असतो ना, तो जाच आई वडिलाजवळ बोलून दाखवत नाही. ती दाखवते. तिला वाटते माझ्या अजून आई वडिलांनी माझ्या लग्नाचं काढलेलं कर्ज अजून काय झालं नाही, फुटलेलं नाहीये, त्यांना अजून कशाला मी दुःखाच्या सागरात लोटू. ती कोणाजवळ मांडतील? तिची जी बालमैत्रीण आहे तिच्या घरी जाते ती, आणि तिचे डोळे डबडब पाण्याने भरले की ती म्हणते तुला माझी आण आहे, रडू नको, बशीत काय झालं मला सांग फक्त. आणि मग ती हृदय खुल्ल करते, मला असं झालं, मला अशा वेदना आहे, मला जेवायला देत नाही, मला सकाळपासून तर सायंकाळपर्यंत भांडे घासायला लावते, मला काम नाही, असं करते. ती कुठं मांडते? मैत्रीला मांडते. तसं जगद्गुरु तुकोबाराला देवाची जी ताटातूट झाली, जो विरह झाला, महाराज देवाचा विरह झाल्यानंतर ज्याचं धड भरून येते की नाही, त्याच्या परमार्थाची खरी सुरुवात झाली त्या दिवशी. आषाढी वारी नाही झाली म्हणून आपलं धड भरून आलं का? कार्तिक वारी नाही झाली म्हणून आपलं धड भरून आलं का? नाही ना. बरं झालं म्हणजे लय पाय दुखू लागले, आपली अशी विचारधारा. महाराज देवाच्या विरहानं काय सांगू तुम्हाला, काय लोकांची तळमळ होती. तर जीवना वेगळी मासोळी, पाण्यातली मासोळी जशी पाण्याच्या बाहेर आल्यावर तडफड 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 करते पुन्हा पाण्यात जाण्यासाठी, तसं तुकोबाराय म्हणजे आता माझी तडफड व्हायली का माझा देवाचा Yeah.
ऋषिकेश देवाचा विरह. काय लोक गहीवरून येते हो देवाच्या विरहाने. आपल्याला कधी गहीवरूनच आलं नाही. आपल्याला माणसाचा विरह झाला की गहीवरून येते. कोणाचा विरह झाल्यावर? माणसाचा. अरे माणसं किती दिवसाची एवढं गहीवरून यायला त्याच्यासाठी. जन्मोजन्मीचं ज्या भगवंताचं आपलं नातं आहे, बाकीचे नाते दिसायले ते प्लॅस्टिक हे सगळे. सोयरे धायरे संपत्तीचे लोक एक सोयरे धायरे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग. बाकी प्रेम आपण दाखवतो एकमेकावर. प्रेम दाखवणं वेगळं आणि प्रेम करणं वेगळं. आपण प्रेम म्हणतोय ना, त्याला प्रेम हा शब्द सुद्धा प्रेम शब्दाचा अपमान आहे. आपलं प्रेम का? सास कहे जमाई मेरा है, जमाई कहे सास मेरी है. पुढचं म्हणायचं का राहू द्यायचं? ना सास का ना जमाई का, ये तो नेका नाता है. सासू साठी रडे सोना, सासू साठी रडे सोना, भावे अंतरिता भीगे, भावे अंतरिता भीगे, भावे अंतरिता बकळ सास असून आल्या कीर्तनाला यायच्या नाही तुझ्या. चांगल्या आहेत इथल्या. चांगलं राहा तुमच्या दोघीच. हे मला एवढीच आशा आहे. आपलं नातं जे आहे ना, आपलं जे प्रेम आहे ना, सरड्या रंग बदलल्यासारखं प्रेम बदलते आपलं. टिकाऊ प्रेम नाही. आपल्याला गहीवरून येतंय हे लोकांना आपण दाखवतोय, मुळात येत नाही. भाव अंतरीचा भिन्न. जगद्गुरु तुकोबारायला जे गहीवरून यायचं. कारण काही काही पंढरपुरामध्ये अशा गोष्टी घडल्या होत्या. की आषाढी यात्रा याच्या अगोदर सुद्धा असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. दर 100 वर्षाला असा आजार येतो. किती वर्षाला? दर 100 वर्षाला. आणि दर 100 वर्षाला असं घडलेलं आहे. हो, एकदा तर तुम्हाला काय सांगा, आषाढी यात्रा भरली पंढरपुरात देवच नाही. यात्रा कोणासाठी भरली? देवासाठी. देवच नव्हता हो. मग कर्नाटकच्या राम नावाच्या रामेश्वर का काहीतरी राजानं देव घेऊन गेले होते. ते बी भक्तीनं गेला होता, बळजबरीने नाही. वारी भरली कोणासाठी? देवासाठी. देवच मंदिरात नाही. आता कोणाच्या पाया पडतात? महाराज त्या काळात पैठणचे नाथ महाराज, त्यांच्या आजोबा भामदास महाराज यांनी देवाला कर्नाटकहून जाऊन पंढरपूरला आणायला 4 महिने लागले. तोपर्यंत वारकरी 4 महिने तिथंच होते. तेव्हापासून ते 4 महिने राहायची पद्धत आहे. त्याचं नाव काय? चातुर्मास. देवाच्या बाबतीमध्ये देवाचा विरह आपल्याला झाला हे 8 महिने म्हणून काय लगे इतकं लगे हे करायची गरज नाही. मागच्या बी लोकांना हे असे अनुभव आलेले. त्यात तुकोबाराय सुद्धा अपवाद राहिले नाहीत. महाराजांना सुद्धा देवाला वारीला जाऊन भेटता आलं नाही. त्यावेळी ज्या महाराजाच्या वेदना होत्या, त्या वेदना महाराजाला गहीवरून यायचं. देवाच्या विरहासाठी काही काही लोकांना किती गहीवरून आले तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला. या नंदाचे अंगणी
एकत्र आल्या. डब 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 डोळे पाण्यावलेली सगळ्याची. रथ कशाला आलाय? तेवढ्यात त्या गोकुळामध्ये ही वार्ता कानोकान पसरली. लक्षात आलं भगवंत कुठं निघाले? मथुरेला निघाले. देवाची आपली आता ताटातूट आहे. रडायला लागले. आणि असं त्याला जायचं होतं तर का आला म्हणे ते मग त्याला दाखव बरं कुठे आम्हाला त्याला बोलायचं. भगवंत योगायोगाने राजवाड्यामध्ये नंदराजाच्या कोणाची समजूत घडू लागली? यशोदा मैयाची. आणि भगवंत म्हणतात की मैया मी असा थांबण्यासाठी आलेलोच नसतोय, मला जावंच लागते पुढे. ही बहुत मला काम आहे. मला एका जागेवर बसता येत नाही. मला भरपूर कामं करायचे. एका अवतारामध्ये मी एकच काम करीत नसतो. एका अवतारामध्ये माझे लय लोक वाट बघते. मला जावं लागतं. यशोदानं असं जे ठरलं होतं देवाला, मी जाऊ देत नाही म्हणजे नाही जाऊ देत. तसं नसतं म्हणजे मैया. ऐक ना तू माझं, मी येतो ना. नाही मी जाऊ देत नाही. येतो फेतो लावायचंच नाही. माऊलीचं अंतःकरण होतं ते. त्यावेळी नंदराज बाजूला एका खांबाला टेकन देऊन त्यांना गहीवरून आलं. राजाला गहीवरून आलं. प्रजेची व्यवस्था कोलमडते म्हणून राजा असा लय भावनिक नसला पाहिजे, असा निधड्या छातीचा पाहिजे. नंदराजा निधड्या छातीचा होता. हो, देव म्हणजे मुलगा आपल्यापासून अंतरतोय म्हणून नाही गहीवरून आलं. कोण अंतरते? देव. कोणाचा अंतर पडायले? ज्याच्यासाठी मी 1000 वर्ष एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली, त्याची माझी ताटातूट होती. याचं दुःख आहे. कोणाला? नंदराज सावरतायत स्वतःला, पण गहीवरून आलेलं भगवंतानं पाहिलं. म्हणजे बाबा हे तुम्हाला नाही शोभत. तसं नाही म्हणे काना, इतके दिवस मी पुत्रवत तुझ्यावर प्रेम केलंय, आणि आता लक्षात येते माझ्या हळूहळू की माझा पुत्र म्हणून प्रेम करण्यापेक्षा मी काय म्हणून प्रेम करायला पाहिजे होतं? देव म्हणून माझी व्यर्थ गेली दिवस. नाही बाबा, तसं नाही बाबा. मला तुम्ही किती जीव लावला हे कोण समजून सांगायले? भगवान श्रीकृष्ण. आणि मग ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण हळूहळू पावलानं, छोट्या छोट्या पावलानं माघारी फिरत फिरत रथाकडे आले, तर मला वाटते का रथ असा निसंकोचपणे जवळला असेल. डोळणीनं रथी चढले बाहेर ज्या गवळणी होत्या त्यांना काय गहीवरून आलत, त्यांचं धड भरून आलेलं. डोळ्यातल्या धारांनी जमीन ओली झाली होती. देवा तुम्हाला जायचंय ना, म्हणजे आमच्या अंगावर रथ घाला मग जा म्हणे. एरवी तरी आम्ही जिवंत राहणारच नाही तुमच्या नंतर. काय विरळ असेल पहा ना. तो बाहेरचा आकांत नंदराजाच्या कानावर आला. कोणाचा? गवळणीचा. नंदराज म्हणते यशोदे काना निघालाय, तुला शेवटच एकदा बघून घ्यायचंय का? हे तू सोड, हे तुझं सोड, हा मोह सोड, एकदा चल त्याच्या चरणावर नतमस्तक हो. लेकरू म्हणून प्रेम केलंय ग, देव म्हणून नतमस्तक हो. चल तुला माझी शपथ आहे. तशा अवस्थेत नंदराजाने यशोदेला ज्यावेळी आणलं ना, एक पाय देवाचा रथात आणि एक जमिनीवर होता. तुझं जमिनीवर पाय होता ना, त्या पायावर साष्टांग दंडवत घातलं यशोदा मैयाने जाऊन.
देव फाड करून रथातून खाली उडी पडली. मैया काय करते येडीस तू? मी कृष्ण आहे, तुझा कान आहे, माझ्या पाया पडती. गप म्हणजे इतके दिवस पुत्रवत प्रेम केलंय माय, देव म्हणून समजलाच नाहीस. आता तुझी माझी ताटातूट होणार आहे हे लक्षात आल्यावर परमार्थाचं मला वर्म कळलंय. माझी शेवटची इच्छा आहे, इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले. ती त्या देवाच्या विरहानं खिन्न झालेली यशोदा म्हणते, कृष्णा माझी एकच इच्छा आहे आता, बस आता तुम्ही मला शेवटला पाहिजे बस. आणि तशा समयाला मला काही वेदना होऊ नये म्हणजे परमार्थात माझी अडथळा निर्माण होईल. जब प्राण कंठ आए, कोई रोग न सताए. एक आपले परमार्थातले वर्म तिच्या आराध्य इष्ट देवते समोर यशोदा बोलते. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना. जब प्राण तन से निकले, एक मला शेवटला तुम्ही पाहिजे बस. त्या विरहन देवाचा नाता माझी ताटातूट होणार आहे म्हणून हा सगळा गाव रडायला लागला. कोण रडायले हो देवासाठी? आता खायला नाही म्हणून रडू लागले लोक. आमचं काय होईल आता? आम्ही काय खावं? पण भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये देवाची आमची ताटातूट होती. त्या दिवशी मला वाटतंय नुसत्या गवळणी रडल्या नाहीत तर गोकुळातले झाडं झुडपं सुद्धा रडले असावे. हा विरह आहे त्याचा. तसा विरह जगद्गुरु तुकोबारायला झाला होता. महाराजचं धड भरून आलं. कोणाचं मन मांडू मी? आणि ती संत परंपरा होती. त्यांना म्हणले महाराज माझी एकच इच्छा आहे, तुम्हाला माझं तेवढा निरोप देवाला सांगा. दुसरे
पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती. तुकोबाराय त्या संत परंपरेजवळ आपल्या इच्छा आकांक्षा व्यक्त करतायत. देवाला म्हणावं, मला असं अंतर देऊ नका. माझ्याकडून चुकलं असेल, मला मान्य आहे, अनाथ अपराधी पतित आगळा. मी अनाथ आहे देवा, मी अपराधी आहे, मी पतित आहे, माझ्याकडून पाप करणं घडलंय, म्हणून तर मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. वारी शासनानं टाळली म्हणूच नाही हो आपण. वारी शासनानं टाळली म्हणूच नाही. शासन इतकं भारी आहे का वारी टाळायला? पांडुरंगापेक्षा भारी आहे का? तर आपल्या काहीतरी चुका असतील म्हणलो. आत्मपरीक्षण बघू. काय करू? आत्मपरीक्षण करू. का देवा आपला अंतरलाय? कोण रडले? महाराज रडले. म्हणले, का देवा आमच्याकडून चुकलंय का? कान धरतो. अनाथ अपराधी पतित आगळा. देवा मी अनाथ आहे, तुम्ही जर मला डावरलं तर मी जाऊ कोणाच्या दाराला? मी तर पॅन्ट मध्ये काळी पुंगी असते, ते बाकीच्या पुंग्या असत्यात. काळी पुंगी गाणं काढती आणि मग बाकीच्या म्हणते मॉनिटर आहेत आमचे. ताकद बी लागते हो, ताकद बी लागते. तपश्चर्या आहे, ताकद आहे. मधुबुवा मोहगावकर त्या भागात म्हणजे त्या पलीकडच्या अलीकड दिले बुवा मोजके लोक आहेत आमचे. महाराजाची जी भावना आहे, मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माय बापा. महाराजानं परिहार दिलाय, देवा मी अनाथ आहे, मी जाऊ कोणीकडे? मला देवा तुमच्याशिवाय कोण आहे? अशा कधी देवघरात जाऊन कधी भावना व्यक्त केल्या का तुम्ही? तुमच्या देवघर आहेत की नाही? तुमच्या घरात देवघर आहेत की नाही? कधी भावना व्यक्त केल्या का? कधीतरी जाऊन खळखळ डोळ्यातलं पाणी बाहेर येऊ द्या. पापण्या लवू देऊ नका, उघडझाप करू नका. डोळ्याची उघडझाप करायची नाही. 20 मिनिट उघडझापच करायची नाही. खळखळ डोळ्यातून पाणी येते, गरम अश्रू असतात, दुःखाचे अश्रू बाहेर पडतात, हृदय माणसाचं कोमल होते, कंठ दाटून येते. कधी भावना व्यक्त केल्याच नाही ना तुम्ही. महाराजांनी भावना व्यक्त केल्या देवासमोर, देवा असं नका करू मला, हो मला जवळ घ्या, पदरात घ्या. आणि मग देवानं पदरात घ्यावं म्हणून या संत परंपरेला महाराजांनी साकडं घातले. खरं सांगू का, तुम्ही जर मला पदरात घेतलं ना, मला देव सुद्धा डावलणार नाही हो. तुका म्हणे तुम्ही तुका म्हणे तुम्ही